नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गट व गट क पूर्व परीक्षेसाठी तुमचे सोर्सेस काय असले पाहिजे, कोणत्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि कोणते स्टँडर्ड रेफरन्सेस आहेत हे या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय वाचलं पाहिजे याचा नक्कीच अंदाज येऊन जाईल। जसं तुम्हाला माहितीये की गट ब ची जी पूर्व परीक्षा आहे त्यामध्ये आपल्याला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान आणि करंट अफेअर्स त्याचबरोबर मॅथ्स, रिझनिंग असतं। ठीक आहे, तर सर्व सब्जेक्ट साठी आपण सोर्सेस बघणार आहोत आणि ही पुस्तके जी असतील मित्रांनो ती स्टँडर्ड रेफरन्सेस आहेत, तर फक्त हीच वाचा। या व्यतिरिक्त प्रत्येक सब्जेक्ट साठी तुम्हाला 1000 ऑप्शन्स अवेलेबल आहेत, मग सगळे पुस्तक नाही घेत बसायचे, एका विषयासाठी एक पुस्तक आणि त्यालाच पुन्हा पुन्हा वाचायचं आहे। तर इतिहासासाठी समाधान महाजन सरांचे 2 पुस्तक आहेत, त्यामध्ये एक आधुनिक भारताचा इतिहास दिलेला आहे आणि एक महाराष्ट्राचा इतिहास विथ समाज सुधारक दिलेला आहे। तर हे दोन्ही पुस्तकं मोर दॅन इनफ आहेत, हिस्ट्रीचे तुमचे क्वेश्चन्स यातून कव्हर होतात। सो इतिहासासाठी महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताचा इतिहास असे हे भाग 1 भाग 2 ची जी पुस्तकं आहेत ते तुमच्याकडे असले पाहिजे। यातून तुमचा सिलेबस सुद्धा कव्हर होतो, प्रश्न सुद्धा यातून सगळे तुमचे सुटतात। तर इतिहासासाठी हे बुक्स घ्यायचे आहेत। आणि पहिली गोष्ट, कुठलंही पुस्तक तुम्ही घ्यायला जाल तेव्हा लेटेस्ट एडिशन बघून घ्यायचं, जी लेटेस्ट एडिशन असेल तेच परचेस करायचं आहे। ऑनलाईन वगैरे परचेस करताना थोडंसं मग तुम्हाला अंदाज नाही येत, सो आधी मार्केटमध्ये लेटेस्ट एडिशन कोणती आहे ते चेक करा आणि मग नंतर ऑनलाईन घ्या। त्या व्यतिरिक्त पॉलिटी, राज्यघटनेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि राज्यघटनेमध्ये तुम्ही जर पाहिलं पॉलिटी या विषयावर राज्यघटना बेस्डच क्वेश्चन्स जास्त करून येतात। ठीक आहे, तर पंचायत राज चा जो पार्ट आहे किंवा आपण म्हणूया राज्यघटनेचा कोर पार्ट जो आहे, तर बऱ्यापैकी राज्यघटनेचा जो कोर पार्ट आहे आणि प्रशासन तर ते यामधून कव्हर होतं। सो हे जे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे भारतीय राज्यघटना आणि प्रशासन, तर हे पुस्तक तुमच्याकडे असू द्या। या पुस्तकातून तुम्ही पॉलिटीचं प्रिपरेशन जे आहे ते करू शकता। ठीक आहे, हे पुस्तक तुमच्याकडे असलं पाहिजे पॉलिटीसाठी। यानंतर जिओग्राफी भूगोल या विषयासाठी जर पाहिलं तर महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल असे 2 पार्ट आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये पाहायला मिळतात। महाराष्ट्राच्या भूगोलासाठी व्यवस्थित सुटसुटीत आकडेवारी, सुटसुटीत इन्फॉर्मेशन आणि कलरफुल असं हे पुस्तक आहे दीपस्तंभ प्रकाशनचं। तर महाराष्ट्राचा भूगोल आणि त्यांचंच भारताचा भूगोल सुद्धा आहे, तर हे 2 पुस्तकं तुम्ही घेऊ शकता महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलाच्या तयारीसाठी। वाचायला बोर होत नाही, इंटरेस्ट येतो आणि व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टींची मांडणी दिलेली आहे। लेटेस्ट एडिशन्स घ्यायचे आहेत अगेन, जेणेकरून जे काही प्रश्न विचारले जातात ते सगळे इथून तुमचे सुटतील। ठीक आहे, तसंच जर तुम्ही पाहिलं तर आपण पुढचे सब्जेक्ट बघूया, त्याआधी लक्षात घ्या आपण कंबाईन फाउंडेशन बॅच सुरू करतोय। जे विद्यार्थी पूर्व मुख्यची तयारी करू इच्छितात, सो प्री प्लस मेन्स साठी कंबाईन गट ब आणि गट क पूर्व मुख्यसाठी 7 जूनला म्हणजे परवा आपण सकाळी ही बॅच सुरू करतोय। याची फी फक्त 2999 रुपये। सुरुवातीच्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा आहे। बॅच परचेस करताना तुम्ही कॅपिटल मध्ये हर्षाली 10 हा कुपन कोड वापरा, म्हणजे तुम्हाला काय होईल अजून 10% ऍडिशनल डिस्काउंट यामध्ये मिळेल। मित्रांनो, ही जी बॅच आहे यामध्ये नोट्स, टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, त्याचबरोबर तुम्हाला स्टेट बोर्डचे लेक्चर सुद्धा मिळतील, पीवायक्यू सेशन सुद्धा असतील। सो पूर्व आणि मुख्यचा सर्व सिलेबस इथे इन्क्लुडिंग जीएस, मॅथ्स, रिझनिंग, इथे इंग्रजी, मराठी, व्याकरण सगळं कव्हर होणार आहे। फी अत्यंत कमी आहे, वर्षभराचा कालावधी आहे। बॅच नक्की जॉईन करायची आहे। तर ऍप्लिकेशन जे आहे आपलं अभ्यास मित्रचं त्यावरून बॅच जॉईन कराल आणि आपलं टेलिग्राम आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे ते जॉईन करायचे, त्यावर अपडेट दिले जातात। बघा आता आपण बुक लिस्ट बघत होतो। सो मी तुम्हाला हिस्ट्रीचं सांगितलं, पॉलिटी सांगितलं, जिओग्राफी सांगितलं। आता इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेवरती जेव्हा प्रश्न विचारले जातात तर कोर कंटेंट जो आहे, ठीक आहे, तर आपण जर पाहिलं कंबाईन साठी आपल्याला कोर जे गोष्टी आहेत, ठीक आहे, जो मेन सिलेबस तर तो तुमचा इथून कव्हर होतो। सो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आपल्याला काय करायचंय, रंजन कोळंबे सरांचं अगेन पुस्तक आहे भारतीय अर्थव्यवस्थेचं, तर ते तुमच्याकडे असलं पाहिजे। यातून तुमच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते। बाकी करंट रिलेटेड क्वेश्चन्स येतात, जसं की अर्थसंकल्प झाला, ठीक आहे, सो अर्थसंकल्प झाला,
म्हणजेच थोडक्यात आपला बजेट झाला, त्यानंतर तो सर्वे झालं, ठीक आहे, सर्वे झालं, इकॉनॉमिक सर्वे. तर या गोष्टींमधून मग महाराष्ट्र आणि भारत दोन्हींच्या केसमध्ये बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे यावरती आपल्याला क्वेश्चन करंट बेस्ड विचारले जातात. ठीक आहे, तर इकॉनॉमीसाठी हे मोर दॅन इनफ आहे. नेक्स्ट सायन्स. सायन्स साठी जर आपण पाहिलं तर स्टेट बोर्ड जे आहे ते 6वी ते 10वीचे जे स्टेट बोर्ड आहेत ऍज इट इज क्वेश्चन फ्रेम होतात तिथून. ठीक आहे, आजकाल 11वी 12वीचे एनसीईआरटी मधून पण बऱ्यापैकी क्वेश्चन्स बनत चाललेले आहेत. या व्यतिरिक्त स्टेट बोर्डचं जर वाचायला तुम्हाला असं थोडंसं खूप सारे बल्की पुस्तकं वाटत असतील तर सचिन भस्के सरांचं हे जे पुस्तक आहे, अगेन याची लेटेस्ट एडिशन घ्यायची आहे. या पुस्तकात तुमचं बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे आरोग्यशास्त्र वगैरे, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र हे सगळं कव्हर होतं. 11वी 12वी एनसीईआरटी आणि 6वी ते 10वी स्टेट बोर्ड सगळं यात कव्हर होतंय. सो तुम्ही हे सुद्धा बुक रेफर करू शकता. चांगलं पुस्तक आहे, प्रश्न तुमचे इथून बऱ्यापैकी कव्हर होतात. करंट अफेअर्स साठी जर आपण पाहिलं तर करंट आपली एक्झाम जेव्हा असते त्याच्या आधीचं 18 महिन्याचं करंट अफेअर्स आपल्याला विचारलं जातं. सध्या गटबची जी प्रेडिक्टेड डेट आहे किंवा सांगितलेली डेट आहे ती नोव्हेंबरची आहे. मग नोव्हेंबरच्या आधी 18 महिन्याचं आपल्याला करायचे. सो 2024च्या नोव्हेंबर पासून 1 वर्ष आणि त्याच्या आधीचं 6 महिने म्हणजे साधारण आपल्याला 2024 आणि 2025चं करंट अफेअर्स करायचं आहे. मग जर तुम्हाला एवढा करंट अफेअर्स करायचे तर 2024 आणि 2025चं इयर बुक घ्यायचं. सिम्प्लिफाईडचं इयर बुक येतं, चांगलं बुक आहे ज्यामध्ये सगळं करंट कव्हर होतंय, प्रश्न वगैरे तुमचे सुटतात. सो सिम्प्लिफाईडचं हे करंट अफेअर्सचं इयर बुक जे असतं ते तुम्ही परचेस करू शकता. आता 2025 साठीचे जे आहेत तर त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा 2025चा जो इयर बुक आहे हे नका घेऊ 2024चं. 2025चं जे इयर बुक आहे त्यामध्ये 1 जानेवारी 2024 पासून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आलंय. सो 2026चं किंवा आता जे तुम्हाला नवीन येईल सिम्प्लिफाईडचं हे बघून घ्या की कोणत्या तारखेपासून कधीपर्यंत आहे. जर तुम्ही 2024चं घ्याल तर ते 2023 पर्यंतचं करंट अफेअर त्यामध्ये आहे. ठीक आहे, 2025चं घ्याल तर तुम्हाला 2024चं यात मिळेल. आणि मग 1 डिसेंबर 2024 पासून ते जून पर्यंत वगैरे किंवा मे पर्यंत तुम्हाला 6 महिने मिळून जाईल आता. सो तसं जसे ते येतील सिम्प्लिफाईडचे तसे तुम्ही घेऊ शकता. त्यातून तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर होतो. ठीक आहे, या व्यतिरिक्त मॅथ्स रिझनिंग साठी काय करायचंय तर मॅथ्स रिझनिंग बघा, काही लोक प्रॅक्टिस बेस्ड वर PYQ बेस्ड वर जातात, काहींना प्रॅक्टिस साठी गरज असते तर पुस्तकं घेतात. जर तुम्हाला एकच पुस्तक हवं असेल तर तुम्ही संदीप अरगडे सरांचं पुस्तक सुद्धा घेऊ शकता. बेस्ट बुक आहे. खूप जास्त पण कोण मॅथ्स रिझनिंग करत बसत नाही, पण कंबाईन मध्ये स्कोरिंग साठी तेच काम येतं. ऍट द एंड टाइम पुरला पाहिजे. सो संदीप अरगडे सरांचं बुक आहे ते मी सजेस्ट करेन. किंवा तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस करायची आहे तर मग तुम्ही हे सचिन ढवळे सरांचे 2 बुक आहेत, एक म्हणजे मॅथ्स साठी आणि दुसरं रिझनिंग साठी. मग ते तुम्ही घेऊ शकता, क्वांटिटेटिव्ह वालं आणि ह्याचं. ठीक आहे, रिझनिंग ॲबिलिटी वालं. सो हे 2 बुक्स आहेत. किंवा मग संदीप अरगडे सरांचं पुस्तक घेतलं तरी मोर दॅन इनफ आहे, नॉर्मल प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची. ओके, सो लेटेस्ट एडिशन अगेन सगळ्या पुस्तकांच्या बघायच्या आहेत. या व्यतिरिक्त प्रिलियम साठी सगळ्यात महत्वाचं एक पुस्तक असतं ते म्हणजे PYQ अनालिसिस. मित्रांनो, हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे कारण की जी काही आतापर्यंत मी पुस्तकं सांगितली त्या पुस्तकात नेमकं काय महत्वाचं आहे, काय वाचलं पाहिजे, काय जास्त करून लक्षात ठेवलं पाहिजे हे तुम्हाला PYQ अनालिसिस मधून कळतं. सो लोकसेवा पब्लिकेशनचं PYQचं एक पुस्तक येतं, लोकसेवा पब्लिकेशनचं. ठीक आहे, गट ब व गट क पूर्व परीक्षा प्रश्न उत्तरे त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं असतं त्याच्या खाली आणि क्वेश्चन पण असतात. लेटेस्ट एडिशन घ्यायची अगेन. सो या पुस्तकाचा तुम्हाला चांगला उपयोग होईल. ठीक आहे, एक अंदाज येतो काय केलं पाहिजे आणि PYQ रिपीट पण होतात तर त्यामुळे त्याचा फायदा होतोच. तर ते पुस्तक असू द्या तुमच्याकडे एक. ठीक आहे, हे झाले प्रिलियम साठी लागणारे पुस्तकं. आता हे पुस्तकं तुम्ही तुमचा जो काही राहिलेला काही महिन्यांचा कालावधी आहे, एक्झाम पर्यंतचा जो पिरियड आहे त्यामध्ये रिपीटेडली हे पुस्तकं तुम्ही वाचणार. ठीक आहे, त्यातून सिलेबस कव्हर करणार. शेवटी एक्झाम जवळ आल्यानंतर रिव्हिजन साठी जी गोष्ट लागते त्या म्हणजे रिव्हिजन नोट्स. तर अभ्यास मित्राने तुमच्यासाठी या रिव्हिजन नोट्स तयार केलेल्या आहेत ज्यामध्ये आपलं चालू घडामोडीचं इयर बुक येतं रिव्हिजन वालं, त्यानंतर राज्यघटनेच्या नोट्स आहेत, अर्थव्यवस्था, महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, त्याचबरोबर सायन्सच्या सुद्धा नोट्स यामध्ये ऍड होतील. या PDF नोट्स आहेत, शॉर्ट नोट्स आहेत पूर्व परीक्षेसाठी.
एक 30 पानांचा असेल, मागे पुढे धरलं तर 60 पानं होतील. अशा या प्रत्येकी नोट्स आहेत, ज्या तुम्ही एका दिवसात 2-2, 3-3 नोट्स पण इझिली रिवाइज करू शकता. तर या नोट्स तुम्हाला रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील. हा 499 चा नोट्स पॅक आहे, जो अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला परचेस करता येईल. तिथे पण हर्षाली 10 हा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला अजून तिथे 10% डिस्काउंट मिळून जाईल. या व्यतिरिक्त आपली बॅच आहे, ही जर बॅच तुम्ही फाउंडेशन बॅच 3.0 जॉईन करत असाल तर तुम्हाला सेपरेट नोट्स घ्यायची गरज नाही. यामध्ये त्या पीडीएफ नोट्स इन्क्लुडेड आहेत, पीवायक्यू असतील, वर्षभराचा कालावधी आहे, लाईव्ह लेक्चर होतील, तुम्हाला टाइम टेबल दिलं जाईल आणि तुम्हाला लाईव्ह नाही करता आलं तर रेकॉर्डिंग सुद्धा अवेलेबल असेल, टेस्ट सिरीज असतील, स्टेट बोर्डचे लेक्चर असतील. सो बेसिक टू ऍडव्हान्स सगळं शिकवलं जाईल. या 7 जूनला परवा आपले हे जे ऍडमिशन आहेत ते सकाळी 10 वाजता सुरू होत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर एनरोल करा, कारण सुरुवातीच्या विद्यार्थ्यांसाठी फी फक्त 2,999 रुपये आहे. त्यात पण सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी कुपन कोड ठेवलेला आहे. हे जर कुपन कोड तुम्ही अप्लाय कराल तर तुम्हाला एक्स्ट्रा 10% डिस्काउंट मिळून जाईल. हर्षाली 10 हे कुपन कोड वापरा. ठीक आहे. तर ऍप्लिकेशन जे आहे आपलं अभ्यास मित्रचं, त्यावरून तुम्ही बॅचेस परचेस करू शकता. आपलं टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा, त्यावर तुम्हाला महत्त्वाचे अपडेट दिले जातात. इतरही बॅचेस, सरळ सेवा झाली, राज्यसेवा पूर्व मुख्य झाली, राज्यसेवा फाउंडेशन झाली, गट ब मुख्य, गट क मुख्य, सर्व बॅचेस आपल्या ऍप्लिकेशन वरती अवेलेबल आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. आय होप या व्हिडिओ लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या फ्रेंड्सला ही बुक लिस्ट पाठवा आणि हे सोर्सेस फिक्स ठेवा. एका सब्जेक्टसाठी एक बुक फिक्स करा आणि त्यालाच रिपीटेडली रिवाइज करायचं आहे. खूप सारे पुस्तकं किंवा मित्रांनी हे घेतलं म्हणून मी पण घेतो असं करायचं नाही. धन्यवाद.